राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवींची ओळख असून ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची यादी आजपर्यंत अनेकांना माहीत नाही. आजच्या काळात अत्यंत उपयोगी अशी शासन नियमावली त्यांनी 1800च्या काळात तयार केली आणि काटेकोरपणे त्याचं पालन केलं. या नियमांपासून त्यांनी स्वतःलाही वंचित ठेवले नाही. अहिल्यादेवींच्या 299व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राज्यसूत्राचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत. मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव लिहिलेल्या अहिल्यादेवी मूळच्या बीडच्या, माणकोजी शिंदे यांच्या कन्या. वयाच्या 8व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कुंभेरी येथे लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यामुळे वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्या प्रथेप्रमाणे सती जायला निघाल्या. पण सासरे मल्हारराव होळकर यांच्या आज्ञेमुळे त्या सती जाण्यापासून थांबल्या आणि राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. अंधाधुंदीच्या भयानक काळात अहिल्यादेवींनी राज्यकारभार हाती घेतला. युद्ध टाळून राज्यात शांती राखली, प्रजेचे वैभव सुख वाढवले, पथभ्रष्टांना त्यांच्या जागा दाखवल्या, लाचखोरांना कडक शिक्षा केल्या. म्हणूनच राजनीती निपुण अशा साध्वीच्या पवित्र चारित्र्य आणि प्रजावात्सल्यामुळे लोकमातेची उच्च पदवी त्यांना मिळाली. त्यांच्या राजनीतीची ही सूत्र काय आहेत पाहूया सविस्तर. खाजगी खर्चासाठी सरकारी तिजोरीतील पैसुद्धा खर्च करणे अहिल्यादेवी गुन्हा मानत. त्यांचे हिशोब तपासणीना देखील आव्हान होते की मी खाजगी खर्चासाठी सरकारी 1 पै जरी वापरली असेल तरी ती 5 पटीने परत देईन. राज्यकर्त्यांची नियत शाबूत असली पाहिजे. देवळांचा जीर्णोद्धार करणे म्हणजे अपयशाच्या खुणा धुवून टाकणे. रयतेला चिरेबंद आश्रयस्थाने हवीत म्हणून ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या पाहिजेत. शेतकऱ्यास प्रधान म्हणून त्यांना सुविधा देणे. धार्मिक असावे पण धर्मांध नसावे. माणसाला माणसापासून दूर नेणाऱ्या रूढी मानू नयेत. कायद्याने सतीच्या रूढीस बंदी घालायला हवी. राज्यकर्त्याने आपल्या नातलगांची वर्तणूक स्वच्छ ठेवावी. त्यांचे गुन्हे पोटात घालणे म्हणजे महापाप. या चाणाक्ष आणि सुधारणावादी सूत्रांमुळेच अहिल्यादेवींनी यशस्वी राज्यकारभार केला. या सर्वांप्रमाणेच पूर्वीच्या अनेक कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या होत्या. कर पद्धती सौम्य करून शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. तसेच पाटील कुलकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भिलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. तसेच त्यांच्याकडून पडीक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. 1772 मध्ये राजधानी इंदूरहून नर्मदा तीरी महेश्वरला हलवली. तिथे अनेक वास्तू बांधल्या. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले. महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. त्यामुळे बाईंनी वस्त्रोद्योगास उद्योजन दिले. कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणगे तयार होतील अशी पेठ तयार केली. अहिल्यादेवींचा शिवावर प्रचंड श्रद्धा होती. याचा उत्तम पुरावा म्हणजे त्या सही करताना शंकर आज्ञेवरून असे लिहित. तसेच होळकरांच्या टांकसाळातील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत. याशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, ओढांगा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर या ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईंच्या या कामामुळे विनोबाची भावे म्हणत, आम्ही जिथे जिथे गेलो तिथे तिथे अन्य प्रांतीयाकडून आम्ही अहिल्याबाईंची स्तुतीच ऐकली. शस्त्रबलाने दुनियेला जिंकणारे अनेक आहेत, परंतु प्रेमाने, धर्मशक्तीने भारतातील सर्व प्रांतांना जिंकणारी अहिल्यादेवी ही एकमेव होती. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आमच्याकडून कोणकोणत्या विषयांवर माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल हे देखील आम्हाला आवर्जून सांगा. धन्यवाद.